चदरिया धीनी रे धीनी धीनी चदरिया धीनी रे धीनी चदरिया धीनी रे धीनी हो राम नाम रस राम नाम रस राम नाम रस धीनी चदरिया धीनी रे धीनी चदरिया धीनी रे धीनी चदरिया धीनी रे धीनी हो राम नाम रस राम नाम रस राम नाम रस राम नाम रस धीनी चदरिया धीनी रे चदरिया कबीरा जब हम पैदा हुए जग से हम रोए कबीरा जब हम पैदा हुए जग से हम रोए ऐसी करनी कर चलो कर चलो कर चलो जग रोए हम हंसे चदरिया धीनी रे धीनी चदरिया धीनी रे धीनी चदरिया धीनी रे धीनी अष्टकमल का चरका बनाया अष्टकमल का चरका बनाया जी अष्टकमल का चरका बनाया पांच तत्व के बूंदे अष्टकमल का चरका बनाया पांच तत्व की पूनी पूनी 9-10 मास बुनन कोला रे ना रे ना रे ना नौ 10 मास बुनन कोला कि मैं लेके ने बेनी चदरिया जी धीनी रे धीनी चदरिया धीनी रे धीनी चदरिया धीनी रे धीनी धीनी रे धीनी धीनी रे दासी पुत्र नारदाचा ब्रह्मापुत्र नारद झाला. बर ब्रह्मपुत्र नारद नारायण 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 करायला लागले आणि एकदा व्यासांशी त्यांचा संपर्क आला. नारदाच्या कृपेने व्यासांनी तपश्चर्या केली आणि व्यासांना सांगितलं की तुम्ही एवढं सगळं साहित्य लिहिलं, 18 पुराण लिहिले, सगळं लिहिलं, पण तुम्हाला शांती मिळत नाही. तेव्हा हे व्यासदेव तुम्हाला आता भगवंताचं प्रेम स्वरूप प्रगट करायची वेळ आलेली आहे, भगवंताच्या लीला प्रगट करायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून मग व्यासजींनी महत् प्रयत्नांनी कष्ट करून भगवंताच्या लीला प्रगट केला आणि 18,000 श्लोक 335 अध्याय आणि 12 स्कंदांमध्ये श्रीमद भागवताचं स्वरूप प्रगट झालं आणि ते भागवत आपल्या हातात आलं. बोला श्रीमद भागवत पुराण की अशा पद्धतीनं श्रीमद भागवत ग्रंथ तयार झाला. हे श्रीमद भागवताचं भगवंताचं स्वरूप त्या ठिकाणी प्रगट झालं आणि ते आपल्या हातामध्ये पडलं. आता प्रश्न पडला व्यासजींना, हे श्रीमद भागवताचं जे सुंदर स्वरूप आहे हे कोणाला द्यायचं, कोणाच्या हाती ठेवायचं? कारण हात घेणारी योग्य पाहिजे. कोणाच्याही हाती काही दिलेलं जमत नाही. मूर्खाच्या हातात सत्ता दिली
तर देशाचं अकल्याण झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून मूर्खाच्या हाती, अनपढ माणसाच्या हाती सत्ता कधी द्यायची नसते. तो माणूस हुशार असला पाहिजे, विद्वान असला पाहिजे, त्याला मानवतेची जाण असली पाहिजे, त्याच्या मनात करुणा असली पाहिजे. अशा माणसाच्या हाती तिचे सत्कर्म त्याच्या हाती गेलं पाहिजे. आणि म्हणून हे भागवताचं सुंदर पात्र कुणाच्या हाती द्यायचं? तेव्हा व्यासदींना आपल्या मुलाची आठवण झाली, शुकदेवांची आठवण झाली. पण जेव्हा शुकदेवाचा जन्म झाला तेव्हा शुकदेव पळायला लागले. व्यासजी मागे मागे धावत होते. शुकदेव काही थांबत नव्हते. अरे, ज्या पुत्रांनी माझा चेहराही पाहिला नाही तो आता माझ्या मुखातून कसं काय भागवताचे चरित्र ऐकेल? मग काय करावं? म्हणून व्यासजींनी एक कल्पना केली. ज्या अरण्यामध्ये शुकदेव महाराज तपश्चर्या करत होते त्याच अरण्यामध्ये 5 शिष्यांना 5 शिष्यांना व्यासजींनी भागवतातले काही श्लोक शिकवले. 5 श्लोक शिकवले. फक्त किती? 5 श्लोक. आणि त्यांना आदेश दिला, तुम्ही या जंगलामध्ये जा आणि मोठमोठ्याने हे 5 श्लोक म्हणा जोर जोरात. ते ऋषी, ते त्यांचे शिष्य वनामध्ये फिरत फिरत मोठमोठ्याने 5 श्लोक म्हणायला लागले. भगवंताच्या रूपाचं वर्णन करायला लागले. आणि जेव्हा त्या भगवंताच्या रूपाचं वर्णन त्या श्लोकामध्ये शुकदेवजींच्या कानावर पडलं तर शुकदेवजींच्या मनात भगवंताची प्रतिकृती निर्माण झाली. आणि शुकदेवजी धावत धावत त्या मुलांकडे आले, त्या ऋषींकडे आले. म्हणले, एवढे सुंदर भगवंताचा श्लोक तुम्ही कुठून म्हणतायत? तुम्हाला कोणी शिकवला? तेव्हा ते म्हणाले, हे शुकदेवजी, हे तर काहीच नाही. आम्ही फक्त भगवंताच्या नामस्मरणाचा, भगवंताच्या स्वरूपाचा एक श्लोक म्हटला, 5 श्लोक म्हटले. पण असे 18,000 श्लोक, 335 अध्याय आणि 12 स्कंद आमच्या गुरुदेवांनी लिहिलेले आहे. ते तुम्हाला ऐकायचे असेल तर आमच्या सोबत चला. शुकदेवजी म्हणाले, तुमचे गुरुदेव मला ऐकवतील? ते म्हणाले, हो. आणि अशा पद्धतीनं व्यासदेवाजवळ शुकदेवजी महाराज आले. आणि शुकदेवजी महाराजांना व्यासांनी ते 18,000 श्लोक, 335 अध्याय आणि 12 स्कंदाचं भागवत चरित्र हे शुकदेवांना सांगितलं. व्यासांनी शुकदेवांना सांगितलं. आणि तेच चरित्र 88,000 शौकांधिक ऋषींना कोणी सांगितलं? शुकदेवांनी सांगितलं. पण शुकदेवांनी 88,000 शौकांधिक ऋषींना हे चरित्र का सांगितलं? हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा परीक्षिताचा जन्म आणि परीक्षिताची कथा समजून घ्यावी लागेल. या कथेमध्ये आता परीक्षित राजा येतो. काय झालं बघा. महाभारताचं युद्ध झालं. महाभारताच्या युद्धामध्ये सर्व कौरव मारले गेले. आणि शेवटी भीमानी आपल्या गदेचा प्रहार हा दुर्योधनाच्या मांडीवर केला. दुर्योधनाची मांडी फुटली आणि दुर्योधन रक्ताबांबळ होऊन त्या कुरुक्षेत्रामध्ये पडू नये. कल्पना करा, हो, कल्पना करा. ज्याच्याकडे एवढं मोठं कौरवांचं राज्य होतं, ज्याचे 100 भाऊ होते. किती? 100 भाऊ. ज्याचे 100 भाऊ होते, ज्याच्याकडे कौरवांचं एवढं राज्य होतं, ज्याचा बाप सम्राट होता, तो दुर्योधन. सगळीकडे मेलेल्या प्रेतांचा खच पडू नये. आणि त्या प्रेतांच्या मधात दुर्योधन पडलेला आहे. त्याची मांडी फुटली आहे. तो वारंवार बेहोश होऊन राहिला आणि गिधाड वर फिरत आहे. गिधाड वर फिरत आहे. आणि ती गिधाडे येतात आणि मेलेल्या माणसाला खाण्याचा प्रयत्न करतात. आणि हा बेहोश झाला दुर्योधन की त्यांना वाटते हा दुर्योधनही मेला, म्हणून ते गिधाड येऊन दुर्योधनालाही खाण्याचा प्रयत्न करतात. कल्पना करा, कल्पना करा. कालपर्यंत हत्तीवर फिरणारा आज कसा चाललंय? आज मरणाच्या स्थितीत पडू नये. आणि म्हणून कधी माणसाने गर्व करू नये.
कालपर्यंत जो हत्तीवर घुमत होता, आज त्याला भाकरीसाठी फिरावं लागतं. तो दुर्योधन भयंकर अवस्थेमध्ये पडू नये. त्या दुर्योधनाला त्याचा मित्र भेटायला येतो. दुर्योधनाची स्थिती अशी आहे की गिधाड त्याला रक्ताबांबळ करून सोडतायत आणि त्या गिधाडांना हकलता हकलता तो परेशान झालेला आहे, तो उद्विग्न झालेला आहे. मृत्यूची वाट पाहत आहे, पण मृत्यू त्याला येत नाहीये. कालपर्यंत आपल्या राज्यावर अभिमान करणारा, स्वतःच्या राज्याचा अभिमान मिरवणारा दुर्योधन गलित्र गात्र होऊन पडलेला आहे. आणि म्हणून त्या दुर्योधनाला पाहायसाठी एकही माणूस येत नाही. त्याची परिस्थिती एवढी खराब झाली आहे की त्याला कोणीच पाहत नाहीये, कारण सगळे भाऊबंद त्याचे मरून गेले. आणि त्या क्षणाला अश्वत्थामा तिथे येतो. त्या मेलेल्या प्रेतांच्या खचामध्ये दुर्योधनाला शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्या भयंकर अवस्थेमध्ये दुर्योधनाला तो पाहतो. अश्वत्थामा दुर्योधनाचा मित्र, गुरुचा पुत्र. तो त्याला म्हणतो, अरे दुर्योधना, तुला मी तुझं ऐश्वर्य मी पाहिलंय, तुझी महानता मी पाहिलेली आहे, तुझा रुबाब मी पाहिलेला आहे. तू आवाज दिला तर पूर्ण राज्य दरबार हालून जायचा, तुझ्या समोर कोणीच नाही बोलायचं. तुला या अवस्थेत माझ्याकडनं पाहणं होत नाही. सांग तुझ्यासाठी मी काय करू. मी तुझ्या गुरुचा मुलगा आहे, तू माझा मित्र आहे, तू माझ्यासाठी खूप काही केलंय, सांग तुझ्यासाठी काय करू. दुर्योधन म्हणतो की या पांडवांमुळे आमची ही गती झाली. माझे 100 भाऊ मारले गेले, मी आता मरणाच्या दारात पडलेलो आहो आणि मी आता मरणार आहे, पण या पांडवांपैकी एकही जण मेला नाही. अश्वत्थामा, जर या पांडवांपैकी एक जण जरी मेला ना, तरी मी आनंदाने मरू शकतो. कुबुद्धी पहा माणसाची, कुबुद्धी. अहित अहित किती अहित व्हावं, शेवटी नाशाला माणूस पोहोचतो, पण त्याची बुद्धी सुधरत नाही, कारण त्याची कुमती आहे. दुर्योधनाच्या डोक्यात कुमती वास करते आणि म्हणून तो सुधरत नाही. आणि म्हणून तो म्हणतो अश्वत्थामाला, अश्वत्थामा, एक तरी पांडवाला तू मार आणि माझ्या समक्ष घेऊन ये. अश्वत्थामा म्हणतो, एक कशाला, थांब, मी 5ही पांडवाला मारून तुझ्या समोर घेऊन येतो. आणि म्हणून अश्वत्थामा जातो आणि पांडवाच्या शिबिरामध्ये पांडवाच्या 5 पोरं झोपलेले असतात, द्रौपदीचे 5 पोरं. त्याला वाटते ते पांडवांचे 5ही पोरं 5 पांडवांपासून द्रौपदीला झालेले असतात आणि ते 5 जणांसारखे ते दिसतात, हुबेहूब आपल्या पित्यांसारखे ते झोपलेले असतात. अश्वत्थामाला वाटतं पांडव झोपलेले आहे आणि म्हणून झोपलेल्या त्या लेकरांचे, त्या पोरांचे अश्वत्थामा झोपीतच मुंडके कापून घेऊन येतो. अश्वत्थामाला आनंद होतो, मी पांडवांना मारून टाकलं, ज्यांनी युद्ध आम्हाला हरवलं, ज्यांनी दुर्योधनाचे हाल केले, ज्यांनी माझ्या बापाला मारलं, त्याला मी मारून टाकलं. आणि त्याला घेऊन तो येतो. ते मुंडके घेऊन जेव्हा दुर्योधनापाशी येतो, तेव्हा दुर्योधन ते मुंडके पाहतो आणि दुर्योधन म्हणतो, अरे अरे मूर्खा, मला, दुर्योधन म्हणतो, पहिल्यांदा मला भीमाचं मुंडकं दाखव. तर त्या भीमाने माझ्या सगळ्या शत्रूंचा नाश केला, माझ्या कोळ्याचा नाश केला, म्हणून भीम मला दाखव. आणि जसं भीमाचं मुंडकं समोर करते, दुर्योधन म्हणतो, अरे मूर्खा, हे काय केलं तू. कमीत कमी माझे लोक मेले होते, माझे भाऊ मेले होते, पण आमच्या कौरव पांडवांच्या कुळात आमचं श्राद्ध करायला तरी कोणी बाकी होतं. अरे तू आमचे मुलंही मारून टाकले, आता आमचं श्राद्ध करणारही कोणी उरलं नाही, हे तू काय केलं. दुर्योधनाला दुःख होतो आणि तो आपला जीव सोडून देतो.
अश्वत्थामा घाबरून जातो. त्याला वाटते आता पांडव जिवंत आहे आणि मी पांडवाला मारलं नाही, आता काय होईल. म्हणून अश्वत्थामा सैरावैरा फिरायला लागतो. द्रौपदी रुदन करायला लागते. माझे पोरं मेले, आता काय करू. अर्जुन प्रतिज्ञा करते आणि अश्वत्थामाला पकडून आणते, द्रौपदी समोर उभा करते. द्रौपदी म्हणते, मूर्खांनो असं करू नका. अश्वत्थामाने जरी माझ्या मुलांना मारलं असलं तरी हा तुमच्या गुरुचा मुलगा आहे. तुमच्या गुरुनी तुम्हाला दीक्षा दिली, तुम्हाला शिकवलं, म्हणून त्या अवस्थेला तुम्ही पोहोचले. याला सोडून द्या. आणि आता काय करावं, याला सोडून द्यावं की याला मारावं ते समजत नाही. अशा परिस्थितीमध्ये अर्जुन एक निर्णय करते की अश्वत्थामाचा जो मणी आहे कपाळावरचा तो काढून घेते आणि त्याला सोडून देते. लक्षात ठेवा, मरण्यापेक्षाही मरण काही असेल तर अपमान हे सगळ्यात मोठं मरण आहे. अपमानापेक्षा मरण नाही जगात. आणि म्हणून मणी काढून घेते आणि त्याला सांगते, तू जेव्हा जेव्हा कुठे जाशील तुला हा मणी नाही राहणार आणि तुला तुझ्या अपमानाची आठवण होत राहील, म्हणजे तुला क्षणाक्षणाला मरण येत राहील. अश्वत्थामाला राग येते, माझा एवढा भयंकर अपमान झाला, आता मी काय करू. आणि म्हणून पांडवांच्या कुळासहित त्यांचा कुळांचा मला नाश करायचा आहे असं तो ठरवतो. आणि म्हणून अश्वत्थामा काय करतो तर अश्वत्थामा त्याच्याकडे ब्रह्मास्त्र असते आणि ब्रह्मास्त्र सोडून देतो. ब्रह्मास्त्र सोडतो आणि ते ब्रह्मास्त्र जो अभिमन्यूची जी पत्नी असते उत्तरा, ती गर्भवती असते आणि त्या गर्भात असणाऱ्या त्या बाळावर सोडते. ते ब्रह्मास्त्र त्या बाळाला मारायला यायला लागतं, पण ते आईच्या गर्भात बाळ आहे. बघा, म्हटलं आईच्या गर्भात सगळ्यात सुरक्षित बाळ असते. उत्तरेला भयंकर वेदना व्हायला लागते. श्रीकृष्ण द्वारकेला निघालेले असतात. धावत धावत उत्तरा कृष्णापाशी जाते आणि म्हणतात, भगवंता माझं रक्षण करा. माझ्या पोटातील बाळ आता रडताय, ते मरणार आहे, त्याला वाचवा. अश्वत्थाम्याने आता ब्रह्मास्त्र सोडलंय, काहीतरी करा. आणि म्हणून भगवंत अंगठ्या एवढं स्वरूप घेऊन पोटात असणाऱ्या त्या बाळाचं रक्षण करते. उत्तरेच्या बाळाचं रक्षण करते. कालांतराने त्या बाळाचा जन्म होते आणि त्याच बाळाचं नाव कालांतराने परीक्षित ठेवण्यात येते. बोला परीक्षित महाराज की. यानंतर भगवंत आपल्या निजधामाला जातात. भगवंत द्वारकेला निघून जातात. त्यानंतर भगवंत निजधामाला निघून जातात. अर्जुन येते, पांडवांना माहीत पडते की भगवंत या जगातून निघून गेले आणि म्हणून पांडव स्वर्गारोहण करते आणि परीक्षित राजाला, छोट्याशा बाळाला राजा बनवते. परीक्षित फार विद्वान असते, हुशार असते आणि चांगला राजा असते, कारण भगवंताचं स्वरूप त्यांनी पोटात पाहिलेलं असतं. आईच्या पोटात असताना त्यांना भगवंताला सूक्ष्म रूपात बघितलेलं असतं, अंगठ्यासारख्या रूपात बघितलेलं असतं. स्वतः भगवंत त्याचं रक्षण करता असते आणि हा परीक्षित राजा आपलं सुंदर राज्य चालवत असते. अशा परिस्थितीमध्ये परीक्षित आपलं राज्य चालवत असताना या सुंदर अशा स्थितीमध्ये एकदा परीक्षित राजा हा वनविहाराला जातो, जंगलामध्ये जातो आणि जंगलामध्ये त्याला एक स्वरूप पाहायला मिळते. जंगलामध्ये त्याला एक स्थिती पाहायला मिळते आणि ती स्थिती अशी आहे की एक बैल उभा आहे आणि त्या बैलाला 3 पाय नाहीये, एका पायावर एक बैल उभा आहे. हा बैल कोण आहे? हा बैल आहे धर्म. आणि बाजूला गाय आहे, गाय रडते आहे. बैल गायीला म्हणतो, का ग तू का रडते? माझे 3 पाय यांनी कापून टाकले. कोणी कापले? तर कलीने कापले. कलीने माझे 3 पाय कापले म्हणून तू रडते आहे का? हे गायीचं आणि बैलाचं बोलणं परीक्षित राजा ऐकते आणि तो कलीला बंदी बनवतो. आता जे कलियुग आहे ना, त्या कलियुगाला बंदी बनवतो. आणि कलियुगाला परीक्षितांनी बंदी बनवलं की मग आता त्या कलियुगाचा नाश करणार. कलियुगाला म्हणतो, तू या जगातून निघून जा, तू माझ्या राज्यात राहू नको. पण कलियुग म्हणतो, अरे परीक्षिता, या समंड विश्वात तुझं राज्य आहे, तूच सगळीकडे राज्य आहे, मी कुठे राहू? मला राहायला काहीतरी जागा दे. आणि म्हणून कलीला राहायला परीक्षित 4 ठिकाणं देत आहे. पहिले ठिकाण आहे जुगार, म्हणून तुम्ही पहा जिथे जिथे जुगार चालू आहे लक्षात घ्या, तिथे तिथे कली आहे. दुसरं ठिकाण आहे मदिरापान,
जिथे तिथे दारू पिणं चालू आहे, व्यसन करणं चालू आहे, तिथे तिथे कली आहे. हे भागवतात लिहून आहे. तिसरं ठिकाण आहे व्यभिचार. जिथे जिथे व्यभिचार होऊन राहिला, जिथे तिथे स्त्रियांचा अपमान होऊन राहिला, जिथे तिथे स्त्रियांना त्रास देणं चालू आहे, तिथे तिथे कली आहे. त्या त्या घरात कली आहे. लक्षात घ्या, हे लक्षात घ्या. घरात किती काही पूजा केली आणि घरात जर स्त्रीचा अपमान होत असेल तर तुमच्या घरात कली आहे. आणि चौथं ठिकाण सांगितलं हिंसा. जिथे हिंसा होत आहे, मग लक्षात घ्या, हे भागवतात लिहून आहे. आणि म्हणून जिथे जिथे देवाच्या नावाने का होईना तुम्ही जर हिंसा करत असाल, कोण्या पशुची बळी देत असाल, त्या बळीच्या ठिकाणी कली आहे. हे 4 ठिकाण कलीचे निश्चय करण्यात आले. कली म्हणाला, अरे भगवंता, 4ही ठिकाण मला खराब दिले, एक तरी ठिकाण चांगलं दे. आणि म्हणून मग कली त्या राजाने परीक्षिताने त्याला एक ठिकाण चांगलं दिलं. ते ठिकाण काय दिलं माहितीये? त्याला म्हणला की हे कली, तुला एक ठिकाण असं देतो की जे चांगलं वाटेल, आणि ते ठिकाण आहे ते म्हणजे सुवर्ण. जिथे जिथे सोनं आहे तिथे तिथे काय आहे? कली आहे. सोन्यामध्ये कलीचा वास आहे. आणि म्हणून पहा, घरात जास्तीत जास्त भांडणं सोन्यावरूनच होते. सुवर्णामध्ये कलीचा वास आहे. कलीनं काय केलं? वाईट ठिकाणी कोणी राहीन का? नाही, वाईट ठिकाणी तर कली आहेच, पण तिथून कली निघाला आणि सोन्यामध्ये जाऊन राहिला. एक भीमाने जरासंघाचा, तुम्हाला माहिती आहे महाभारतामध्ये भीमाने जरासंघाचा वध केला, आणि जरासंघाचा एक मुकुट होता, तो आपल्या भंडाऱ्यात आणून ठेवला होता. जरासंघाच्या त्या सोन्याच्या मुकुटामध्ये कली जाऊन राहिला. परीक्षित त्याच्या आजोबांनी म्हणजे भीमाने आणलेला तो मुकुट तो भंडार गृहात ठेवून होता. आणि एक दिवस परीक्षिताला कुबुद्धी सुचली आणि परीक्षिताने तो मुकुट घातला आणि कलीला आपल्या डोक्यावर बसवलं. मुकुटामध्ये कली होता, आणि म्हणून तो कलीचा मुकुट घालून, तो सोन्याचा मुकुट घालून परीक्षित जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये गेल्यानंतर परीक्षिताला दिसलं की एक श्रमिक ऋषीचा आश्रम आहे. त्या श्रमिक ऋषीच्या आश्रमामध्ये आतमध्ये श्रमिक ऋषी तपश्चर्या करत आहे. आणि बाहेरून या परीक्षिताने त्याला आवाज दिला. परीक्षित खूप चांगला राजा होता, फार विद्वान, फार चांगला भक्तिभावाने असणारा राजा, पण डोक्यामध्ये कली बसलाय ना. आणि म्हणून हा परीक्षिताला आवाज देते, क्रोधातुनी जडे मोह, मोहाने स्मृती लोपली, स्मृती लोपे बुद्धिनाश, म्हणजे आत्मनाशाची. लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा आपल्याला राग येते, युवकांनो, खास करून युवकांनी लक्षात घ्यायचं, जे युवक इकडे बसले ना त्यांनी, जेव्हा जेव्हा आपल्याला राग येते तेव्हा तेव्हा आपल्या डोक्यात कोणाचा प्रवेश होते? कुणाचा होते माऊली? कलीचा. आणि भगवंताने भागवत ग्रंथामध्ये आणि गीतेमध्ये लिहून ठेवलाय, क्रोध